नायगाव उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। या उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने येणारी दुचाकी थेट खाली कोसळून अपघात घडला आहे। रविवारी सकाळी 4:30च्या सुमारास ही घटना घडली। यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे। रोहित रमेश सिंग वय वर्ष 20 असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। या पुलावरून कोसळून अपघात होण्याची तिसरी घटना आहे। नायगाव पूर्व व पश्चिमेला जोडणारा नायगाव उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलावर दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वर्दळ असते। रविवारी पहाटेच्या सुमारास MH04 KV 9607 या KTM दुचाकीवरून रोहित आणि त्याचा सहकारी नायगाववरून उमेळफाटा येथे भरधाव वेगाने जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडीची धडक कठड्याला बसून थेट ही दुचाकी पुलावरून खाली कोसळली। यात रोहित सिंग आणि त्याचा मित्र विघ्नेश कटकिरवा हे दोघेजण गंभीर जखमी झाले होते। त्यांना तातडीने वसईच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रोहित या तरुणाचा मृत्यू झाला आहे। रोहित हा मुंबईच्या गोरेगाव येथे राहणार आहे, तर विघ्नेश कटकिरवा जखमी असून त्याच्यावर कार्डिनल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या नायगाव उड्डाणपुलावरून दुचाकी खाली कोसळून अपघात होण्याची ही तिसरी घटना आहे। 2 मार्च 2025 रोजी नायगाववरून उमेळफाटा येथे भरधाव वेगाने जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटले आणि थेट ही दुचाकी पुलावरून खाली कोसळली। यात तुषार जोगळे वय वर्ष 30 या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता, तर सुजल मालपेकर वय वर्ष 19 आणि सचिन सुतार वय वर्ष 35 हे गंभीर जखमी झाले होते। नायगाव पश्चिमेच्या वडवली परिसरात राहणारा अतुल दुबळा वय वर्ष 20 याचा दुचाकीवरून जात असताना अपघात घडला व त्याची दुचाकी थेट कठड्याला धडकली। यात तो थेट पुलावरून खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला होता। नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरील सुरक्षा कठडे हे कमी उंचीचे आहेत। अपुऱ्या असलेल्या कठड्यामुळे सातत्याने दुचाकीस्वार थेट खाली कोसळून अपघाताच्या घटना घडत आहेत। आतापर्यंत 3 तरुणांचा उड्डाणपुलावरून कोसळून मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी झाले आहेत। या घटनेनंतर पुन्हा एकदा कठड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे।